बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार वाढतोय. सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी शाळांना CSRची मदत हवी आहे. हर्बल आणि फ्लॉवर टीला चहा म्हणणं चुकीचं असल्याचं FSSAIचं मत आहे. आता 6 मिनिटात मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार आहे. डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार आहेत. वैभव सूर्यवंशी अचानक विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर पडला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नाना पाटेकर भावूक झालेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 26 डिसेंबर, वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात eSakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे बांगलादेशातील हिंदूंची. बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता एका जमावाने अमृत मंडल उर्फ सम्राटची हत्या केली आहे. अमृत 29 वर्षांचा होता. ही घटना राजबारी जिल्ह्यात घडली. पांगशा मॉडेल पोलीस स्टेशनने घटनेची पुष्टी केली. पोलिसांनी सांगितलं की स्थानिक रहिवाशांनी अमृत मंडलवर खंडणीचा आरोप केला होता, ज्यामुळे जमावाचा हिंसाचार वाढला. पोलिसांच्या नोंदींमध्ये अमृत मंडल हा सम्राट वाहिनी नावाच्या स्थानिक टोळीचा म्होरक्या असल्याचं नमूद आहे. मंगळवारी चितगाव जवळील रौजान परिसरात एका हिंदू कुटुंबाचं घर जाळण्यात आलं. रौजान परिसरात 5 दिवसात 7 हिंदू कुटुंबांची घरं जाळण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत 5 संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मैमनसिंग शहरात एका जमावाने 28 वर्षीय हिंदू कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास याला ईशनिंदेचा आरोप करून मारहाण करून ठार मारलं. या घटनेमुळे देशभरात निदर्शनं सुरू झाली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील अनुदानित शाळांची. राज्यातील अनुदानित शाळांना वेळेत तुटपुंजे वेतनेतर अनुदान मिळते. अनेक शाळा पटसंख्या आदींमुळे आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा सर्व शाळांना सरकारने CCTV कॅमेरे लावण्यासाठी सोबतच इतर भौतिक सुविधांसाठी राज्य सरकारच्या मदतीने उद्योग समूहाकडून त्यांच्या CSR निधीची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी शिक्षक आमदार मो अभ्यंकर यांनी सरकारकडे केली आहे. राज्यातील शाळांना 10वी-12वीच्या लेखी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांमध्ये भौतिक सुविधांसोबत प्रत्येक वर्गांमध्ये CCTV कॅमेरे आदींची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अभ्यंकर यांनी हे पत्र लिहून मागणी केली आहे. 10वी-12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शाळांनी परीक्षा केंद्रांची पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वर्गखोलीत CCTV कॅमेरे, पक्की संरक्षण भिंत, सुस्थितीतील पुरेशी बाकं, खिडक्यांना पक्क्या जाळ्या आणि मुबलक पाणीपुरवठा असलेली पुरेशा स्वच्छतागृह आदींची उपलब्धता किती प्रमाणात आहे याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून मागवण्यात आली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने स्पष्ट केलंय की फक्त कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या उत्पादनांना चहा म्हटलं जाऊ शकतं. हर्बल टी, रुईबोस टी आणि फ्लॉवर टी सारख्या उत्पादनांना चहा म्हणणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. ते चुकीचं ब्रँडिंग मानलं जाईल. अशी पेये आता मालकी हक्काच्या किंवा विशिष्ट नसलेल्या अन्न नियमांखाली येतील. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असं FSSAIने स्पष्ट केलंय. हे निर्देश सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी अनिवार्य असल्याचं देखील म्हटलंय. प्राधिकरणाने स्पष्टपणे सांगितलंय की पॅकेजच्या पुढील बाजूस कोणत्याही अन्न पॅकेजचं योग्य आणि खरं नाव छापणं अनिवार्य आहे. नियमांनुसार कांगडा टी, ग्रीन टी आणि इन्स्टंट टी देखील कॅमेलिया सायनेन्सिस पासून बनवली पाहिजे. पॅकेजच्या समोरील बाजूस अन्न पदार्थाचं योग्य आणि मूळ नाव प्रदर्शित करणं अनिवार्य आहे. कॅमेलिया सायनेन्सिस पासून बनवलेल्या नसलेल्या उत्पादनांवर चहा हा शब्द वापरणं चुकीचं ब्रँडिंग मानलं जाईल. अशी हर्बल किंवा वनस्पती आधारित पेये प्रोप्रायटरी फूड किंवा नॉन स्पेसिफिक फूड नियम 2017 अंतर्गत येतात. पॉडकास्टची चौथी बातमी आहे परिवहन विभागाची. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन तपासणीत पारदर्शकता आणण्यासाठी परिवहन विभागाने तयारी सुरू केली आहे. प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी
फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये स्वयंचलित चाचणी केंद्रे कार्यरत असतील, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची जागा घेतली जाईल. नवीन वर्षात ही नवीन प्रणाली पूर्णपणे लागू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे RTO मधील एजंट्सची संख्या कमी होईल. नवीन व्यावसायिक वाहनांना पहिल्या 2 वर्षांसाठी फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यानंतर दर 2 वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. 8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी घ्यावी लागेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे डिलिव्हरी कामगारांच्या संपाची. झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथील डिलिव्हरी कामगार 25 आणि 31 डिसेंबर रोजी संपाची योजना आखतायत. इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. ते नोकरीची हमी, चांगलं वेतन, सुरक्षित कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा लाभांची मागणी करतायत. प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या कमाईत डिलिव्हरी कामगारांच्या दुर्दशेबद्दल वाढती चिंता या निषेधातून दिसून येते. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. वैभव सूर्यवंशीला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. अंडर-19 आशिया कपमध्ये स्फोटक खेळी केल्यानंतर वैभवने विजय हजारे ट्रॉफीमध्येही चांगली सुरुवात केली होती, पण आता फक्त एका सामन्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडलाय. बिहारकडून खेळणाऱ्या या 14 वर्षीय फलंदाजाला एका खास कारणामुळे फक्त एका सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. हे भारताच्या राष्ट्रपतींकडून त्याला मिळणार असलेल्या एका विशेष पुरस्कारामुळे झालं आणि त्यासाठी तो त्याच्या पहिल्या सामन्यानंतर दिल्लीला गेला. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शेतकऱ्याप्रती सदैव संवेदनशील असणाऱ्या नाना पाटेकरांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदनांकडे माणुसकीच्या नजरेने पाहण्याची गरज व्यक्त केली. संजय घोडावत विद्यापीठात आयोजित केलेल्या दिलखुलास विथ नाना पाटेकर या कार्यक्रमात त्यांनी या विषयावर भाष्य केलं. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात घडतात. याच पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी या आत्महत्येकडे सहानुभूतीने पाहून मृत्यूचे वास्तव स्वीकारावे, तेव्हाच आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण वाटू लागेल, अशा शब्दात आपली भूमिका मांडली. अभिनयाच्या यशस्वी कारकिर्दी पलीकडे जाऊन नाना पाटेकर आजही समाजातील ज्वलंत प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेताना दिसतात. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.